नमस्कार. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातप्रकोप होत असल्यामुळे वेगवेगळे सांध्यांचे आजार सुद्धा बळावतात. तर सांध्यांच्या आजारामध्ये आमवात आणि संधिवात हे दोन खूप महत्त्वाचे आणि कॉमन असे आजार आहेत. तर आमवाताला रुमॅटॉइड अर्थरायटिस असं म्हटलं जातं. आयुर्वेदामध्ये त्याला आमवात म्हणतात. रुमॅटॉइड अर्थरायटिस हा ऑटो इम्यून डिसऑर्डर आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये इन्फ्लामेशन झालेलं असतं. सांध्यांवर सुद्धा सूज येते. आयुर्वेदानुसार हा वात आणि आम या दोघांचाही प्रकोप झाल्याने होणारा व्याधी आहे असं सांगितलंय. तर आम आपण पाहिलं आहे आधीच्याही व्हिडिओमध्ये की आपल्या शरीरामध्ये आम का तयार होतो? तर अग्नी मंद झाल्यामुळे आम तयार होतो. म्हणून ह्या आजारामध्ये आपला अग्नी नॉर्मल ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेदना शमन झालं पाहिजे. तर या दोन्ही गोष्टी करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे सुंठ हा आहे. सुंठीला आयुर्वेदामध्ये विश्वभेषज असं म्हटलेलं आहे. सुंठ ही वेदना शमन करणारी आहे आणि आमपाचन करणारी सुद्धा आहे. त्यामुळे ज्यांना रुमॅटॉइड अर्थरायटिस आहे अशा व्यक्तींनी सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाण्यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर घालावी, ते छान उकळावं आणि हा कोमट कोमट सुंठीचा काढा जर त्यांनी रोज घेतला तर त्यांचं पचन चांगलं राहतं, पोट साफ होतं आणि वेदना सुद्धा कमी होतात. आयुर्वेदामध्ये आणि ॲलोपॅथी मध्ये सुद्धा आमवाताची ट्रीटमेंट खूप क्लिष्ट आहे. बरेच त्याच्यावर औषधं असतात. परंतु हा सोपा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या वेदना निश्चितच कमी होतील.